मुगामध्ये बेसन पीठ टाकून तर पहा. तर मंडळी, आज आपण मुगामध्ये बेसन पीठ टाकून एक भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत, जो की तुम्ही रोजच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतात. कारण बऱ्याच वेळा मुलं मूग मटकी खायला नको म्हणतात, तर आपण त्यांना अशा वेळेस जर असा पदार्थ बनवून दिला तर ते आवडीने खातील आणि त्यांच्या लक्षात देखील येणार नाही की हा पदार्थ आपण कशापासून बनवला आहे ते कळणार नाही. तर मंडळी, चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी मूग घेतलेले आहेत. तर आपल्याला हे मूग चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आपल्याला याला बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये मी थोडासा लसूण घातलेला आहे, अर्धा चमचा धणे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा इथे बडीशोप घातलेली आहे आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरेसुद्धा घातलेले आहेत. तर आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. जास्त पण असं बारीक याला नाही वाटायचं, थोडंसं जाडा मोठाच ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने मी इथे हे वाटून घेतलेलं आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे मी हे सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतर इथे चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडेसे इथे तीळसुद्धा घातलेले आहेत आणि थोडासा हिंग घालायचा आहे. हिंग नक्की घाला, यामुळे या पदार्थाला अप्रतिम अशी चव येते. त्यानंतर इथे लाल तिखट घातलेलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकतात, तरीसुद्धा चालेल. आता इथे मिरची घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला सगळ्यात आधी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ देखील ॲड करणार आहोत, जेणेकरून या पदार्थाला छान अशी बाइंडिंग येणार आहे. तर हे सर्व मिश्रण मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धी वाटी मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला हे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर यामुळे काय होतं की हा पदार्थ मस्त असा क्रंची बनून तयार होतो तांदळाच्या पिठामुळे, त्यामुळे नक्की घाला. आता हे पीठ घातल्यानंतर आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. याच्यामध्येच आपल्याला हे पूर्ण असं पीठ घट्ट मळून तयार होतं. तर हे पहा, अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल असं छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने याचा वडा बनवून घेतलेला आहे. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे याला आकार देऊ शकतात. आता त्यानंतर इथे मी सगळे हे वडे तळून घेतलेले आहेत. तर हे पहा, आपल्याला हे सगळे वडे असे कमी गॅसवरती छान असे तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम जास्त ठेवायची आणि नंतर कमी करायची, जेणेकरून हे जे वडे आहेत ते आतपर्यंत तळल्या जातात. आता इथे कमी गॅसवरती छान असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपले हे मुगाचे वडे बनून तयार आहेत. तर मंडळी, तुम्ही हे वडे नारळाच्या चटणीसोबत, दह्यासोबत, सॉससोबत किंवा मग नुसते जरी असे खाल्ले ना तरीसुद्धा हे अप्रतिम असे लागतात. आपण हे सकाळी मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतात. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि अजूनही पेजला फॉलो नसेल केले तर फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.